नमस्कार, मी गीता देशपांडे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या 10 महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. मुख्यमंत्र्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची शिवसेनेची तक्रार. मराठवाड्यातल्या बाजारात तुरीची मोठी आवक आणि माजी शिक्षण संचालक पंतू महाजन यांचं निधन. राज्यातल्या 10 महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान होईल. सर्व जिल्ह्यांमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या 10 महापालिकांमध्ये 1,268 जागांसाठी मतदान होणार असून तब्बल 9,208 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून जिल्हा परिषदेसाठी 2,956 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पंचायत समित्यांच्या 1,288 जागांवर 5,167 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, परवानाधारक व्यावसायिकांना महानगरपालिका निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर मद्य विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मुभा दिली आहे. 15 फेब्रुवारी रोजी सरकारनं आदेश जारी करून 20, 21 आणि 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यास सांगितलं होतं. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुलाखत देत आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे काल तक्रार केली. शिवसेनेच्या वतीनं अनिल देसाई यांनी ही तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली. आचारसंहिता परवा दुपारी 5 वाजता संपल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचं निवडणूक चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली असं राऊत यांनी सांगितलं. किशोर वयातल्या मुलामुलींमधल्या शारीरिक आणि मानसिक बदलांसह अन्य आरोग्य समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं कालपासून एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या 1,60,000 मुलामुलींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी साथिया आणि साथिया सलाह या मोबाईल अॅपचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य सचिव CK मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसंच शांतता परिसरात काढण्यात येणाऱ्या फेऱ्या आणि उभारण्यात येणारे मंडप यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती कधी स्थापन करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला केली. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा केली. या समितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही घेण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. तक्रार करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी असंही न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या अशी तक्रार पोलिसांकडे केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 फेब्रुवारीला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा 29वा भाग असेल. या कार्यक्रमांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 22 फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदी अॅपवर किंवा मायजीओव्ही खुल्या मंचावर तसंच 1800-117800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवता येणार आहेत. मराठवाड्यात यंदा तुरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे बाजारात तुरीची आवक वाढली आहे. तुरीचे दर कमी होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी पणन महासंघ नाफेडनं हमी भाव देत प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू केली आहेत. मात्र आवक अपेक्षेपेक्षा अधिक होत असल्यामुळे तूर साठवणुकीसाठी बारदाना आणि गोदामं कमी पडू लागली आहेत. परिणामी काही खरेदी केंद्र बंद करावी लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात तूर विक्री करण्याची वेळ आली आहे. काल ही तूर खरेदी केंद्रावर मोठी आवक झाली. लातूर इथं 25,000 क्विंटल, बीड इथं आतापर्यंत 40,000 क्विंटल, हिंगोली इथं 9,000 क्विंटल, मानवत इथं 5,500 क्विंटल, उस्मानाबाद इथंही मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली. परभणी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.
सोयाबीन आणि हरभऱ्याचीही आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं शिवजयंती मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेच्या निषेधार्थ काल परतूर शहरात बंद पाळण्यात आला. या घटनेप्रकरणी 34 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत काल शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना लोणीकर यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं. माजी शिक्षण संचालक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष पं.तु. महाजन यांचं काल सायंकाळी औरंगाबाद इथं हृदयविकारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या धोंडराई इथं स्टेट बँक ऑफ हैदराबादची रोकड लुटणाऱ्या 2 आरोपींना गेवराईच्या न्यायालयानं 3 वर्षांची कैद आणि प्रत्येकी ₹1,000 दंड ठोठावला आहे. 14 जुलै 2016 रोजी बँकेच्या धोंडराई इथल्या शाखेचे रोखपाल 15 लाख रुपयांची रोकड गेवराईच्या शाखेत भरण्यासाठी घेऊन जात असताना या दोघांनी ही रक्कम लुटली होती. बीड जिल्ह्यातल्या वडवणी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष मंगल राजाभाऊ मुंडे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी हा ठराव दाखल केला. कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या होऊन 2 वर्ष झाले तरी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही याच्या निषेधार्थ आणि पानसरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नायगाव शाखेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मॉर्निंग वॉकमध्ये शाखा सचिव भाऊराव मोरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. औरंगाबाद इथंही काल पानसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते शहरातल्या भडकल गेटपर्यंत मॉर्निंग वॉक काढण्यात आला. या वॉकमध्ये लोकशाहीवादी पक्ष, संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांच्या तपासाला गती मिळावी या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकारी निधी पांडेय यांना निवेदन देण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19वा दीक्षांत समारंभ येत्या रविवारी 26 फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून राज्यपाल आणि कुलपती सी विद्यासागर राव तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वतीनं पवार यांना यावेळी डीलिट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावर वाळूनं भरलेल्या हायवा ट्रकनं एका दुचाकीला चिरडल्यानं झालेल्या अपघातात काल दुचाकीवरील 3 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली तर पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी चालकास अटक केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथल्या दारूकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी आणि या प्रकरणी विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांसाठी पांगरमल ग्रामस्थांनी काल पांढरीपूल इथं रास्ता रोको आंदोलन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या 10 महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. मुख्यमंत्र्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची शिवसेनेची तक्रार. मराठवाड्यातल्या बाजारात तुरीची मोठी आवक आणि माजी शिक्षण संचालक पं.तु. महाजन यांचं निधन. प्रादेशिक बातम्या संपल्या. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.